उपवासाला काहीतरी गोड चमचमीत खायची इच्छा झाली असेल तर झटपट बनणारे हे रताळ्याचे घारगे तुम्ही तयार करून घेऊ शकता. मस्त वरून कुरकुरीत आतून छान मऊ असे हे घारगे तयार होतात. चवीला तर एकदम भन्नाट लागतात. बनवायला अतिशय सोपे आहेत. चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. इथे मी हे रताळ घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. वजनाने 250 ग्रॅम हे रताळ आहे. रताळाची साल आपण काढून टाकूया. साल काढून झाल्यानंतर रताळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि यानंतर रताळ जे आहे त्याला आपण गोल गोल असं कट करून घेणार आहोत. तर जास्त जाड तुकडे करायचे नाहीत. रताळ शिजलं पाहिजे इथपर्यंत असे तुकडे तयार करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीचे हे काप तयार करून घ्यायचे आणि याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता शिजवताना इथे आपण पाण्याचा वापर करणार नाही आहोत. रताळामध्ये पाणी जाता कामा नये, त्यामुळे असं स्टीमरमध्येच आपण हे रताळ शिजवून घेणार आहोत. स्टीमर नसेल तर तुम्ही चाळणीमध्ये ह्याला ठेवू शकता. आता इथे पाणी गरम करत ठेवलं आहे. ह्यावर ही चाळण ठेवून द्यायची आणि झाकण बंद करून मध्यम आचेवर आपण ह्याला शिजवून घेऊया. ह्यामुळे काय होतं, रताळामध्ये पाणी शिरणार नाही. आता पीठ तयार करण्यासाठी इथे अर्धा कप साबुदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत. तर मंद ते मध्यम आचेवर आपल्याला व्यवस्थित हे साबुदाणे भाजून घ्यायचे आहेत. साबुदाणे भाजून त्याला थंड करून घ्यायचं आणि यानंतर ह्या साबुदाण्याचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे साबुदाणे घालून बारीक वाटून घेऊ. साबुदाण्याचं आपल्याला इथे पीठ तयार करून घ्यायचं आहे. पीठ तयार करून झालं की ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे. इथे मी हे पीठ चाळून घेते. आता उरलेलं जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अर्धा कप भगर घेणार आहोत. त्याचं देखील आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. एकदम बारीक पीठ तयार करून घ्यायचं आणि हे पीठ देखील आपल्याला चाळून घ्यायचं आहे. अर्धा कप साबुदाणे आणि अर्धा कप भगर असं आपण एकत्र पीठ तयार करून घेतलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. पीठ आपण बाजूला ठेवून देऊया. रताळा बघा व्यवस्थित शिजलेला आहे. आता एका प्लेटमध्ये आपण ह्याला काढून घेऊ आणि रताळाला मॅश करून घ्यायचं आहे. एकदम स्मूथ तयार करून घ्यायचं. रताळे असे व्यवस्थित शिजले पाहिजेत, त्यामध्ये पाणी जाता कामा नये. आता ह्या रताळ्यामध्ये अर्धा कप मी गूळ घेतलेला आहे. गूळ घातल्यानंतर ह्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये गुठळी राहता कामा नये. तुम्ही हाताने पण ह्याला मॅश करून घेऊ शकता. चांगलं एकजीव करून घ्यायचं. इथे मी चांगलं हे एकजीव करून घेतलेलं आहे. यानंतर गूळ आपण घातलेला आहे, त्यामुळे ह्यामध्ये आपण जायफळ घालूया किंवा वेलची पावडर पण तुम्ही वापरू शकता. थोडंसं जायफळ किसून घालते. त्याचप्रमाणे चवीनुसार ह्यामध्ये थोडंसं मीठ घालूया. आणि आता हे जे पीठ आहे ते पीठ आपण लागेल तसं इथे वापरणार आहोत. तर पीठ घालताना थोडं थोडं करूनच वापरा, म्हणजे पिठाचा आपल्याला अंदाज येईल. इथे आपल्याला एक घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. चांगलं हाताने मळून मळून घ्यायचं आणि चांगला एक मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे हा घट्ट गोळा मी तयार करून घेतलेला आहे. थोडंसं पीठ शिल्लक राहिलेलं आहे माझं. साधारणपणे 1 कप पीठ मला लागलेलं आहे. पीठ असं घट्टच तयार करून घ्यायचं आहे. आता याला झाकून ठेवूया. 15 ते 20 मिनटं ह्याला चांगलं विश्रांतीसाठी ठेवून द्यायचं. 15 ते 20 मिनटानंतर पीठ बघा व्यवस्थित असं सॉफ्ट तयार झालेलं आहे. आता याचे छोटे छोटे पेढे तयार करून घ्यायचे आणि त्याच्या आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. चांगलं मळून घ्यायचं घेताना या पद्धतीने. आता लाटणं आणि पोलपाट या दोघांना पण मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून हे चिकटू नये. आणि ह्याची आपण एक पुरी लाटून घेऊया. पुरी लाटताना ती जास्त पातळ लाटायची नाही आहे. थोडंसं घारगे जे आहे ते आपल्याला जाडसर ठेवायचे आहेत. वाटीच्या साहाय्याने ह्याला कट करून घ्यायचं आणि इथे आपला घारगा तयार झालेला आहे. या पद्धतीने अशा पुऱ्या तयार करून घ्यायच्या. आपण ज्या पुऱ्या बनवतो ना त्यापेक्षा थोडंसं जाड ठेवायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं. तेल इथे
गरम करत ठेवलं होतं. आता ह्यामध्ये हे घारगे सोडायचे आहेत. तेल अगदी बेतातच गरम करायचं. वरून असं तेल उडवायचं म्हणजे घारगे छान टम्म फुगतात. आणि दोन्ही साईडने चांगला सोनेरी रंग येईपर्यंत ह्याला तळून घ्यायचं. बघा किती मस्त घारगा तयार झालेला आहे. रंगही त्याला खूप सुंदर आलेला आहे. याच पद्धतीने दुसरा घारगा आपण तळून घेऊया. मस्त असे टम्म हे घारगे फुगतात आणि चवीला तर एकदम भन्नाट लागतात. लहान मोठे सगळेच माणसं खाऊ शकतात. इतके मस्त हे घारगे तयार होतात. आता आषाढी एकादशी येत आहे, तर उपवासाला तुम्ही हे घारगे तयार करून घेऊ शकता. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.